आता आपण व्यावसायिक रोपवाटिकेबद्दल चर्चा करूया. व्यावसायिक रोपवाटिका व्यवस्थापनात व्यावसायिक फलोत्पादन, भूदृश्यीकरण, वनीकरण आणि शोभेच्या बागांसाठी उच्च गुणवत्तेचे लागवड साहित्य जसे की बियाणे, रोपे, कलमे, ग्राफ्ट केलेली रोपे यांचे उत्पादन, प्रजनन आणि वितरण समाविष्ट आहे. सुव्यवस्थित रोपवाटिका शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि फलोत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या निरोगी आणि रोगमुक्त रोपांची उपलब्धता सुनिश्चित करते. फलोत्पादनामध्ये उच्च गुणवत्तेच्या लागवड साहित्याच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील व्यावसायिक रोपवाटिकांचा वाव खूप मोठा आहे. भारतीय फलोत्पादन क्षेत्र, ज्यामध्ये फळे, भाजीपाला आणि शोभेच्या वनस्पतींचाही समावेश होतो, उच्च उत्पन्न देणाऱ्या किंवा रोग प्रतिरोधक रोपांसाठी रोपवाटिकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. वाढते शहरीकरण आणि बागेत रुची यामुळे व्यावसायिक रोपवाटिका व्यवस्थापनाची गरज वाढलेली आहे. वाढती पर्यावरणीय जागरूकता, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, वनीकरण प्रकल्प, अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट्स आणि शहरी भूदृश्यीकरण यामुळे वन आणि सजावटीच्या वनस्पतींची वाढत आहे. अशा प्रकारे भारतातील व्यावसायिक रोपवाटिकांसाठी एक उज्ज्वल असं भविष्य आहे, कारण हा एक फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय आहे. ही व्यावसायिक रोपवाटिका हरितगृहांमध्ये म्हणजेच ग्रीन हाऊसेस यामध्ये चालवली जाते. हरितगृह हे एक तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रण करून वनस्पती वाढवण्यासाठी नियंत्रित वातावरण तयार करण्यासाठी डिझाईन केलेली रचना आहे. ही हरितगृहे सामान्यतः काच किंवा प्लास्टिक सारख्या पारदर्शक सामग्रीने बांधलेली असतात, जी सूर्यप्रकाश अडकवून ठेवतात, ज्यामुळे कठोर हवामानात किंवा ऑफ सीझन मध्ये देखील इष्टतम वाढीची परिस्थिती मिळते. बियाणे, रोपे या व्यावसायिक रोपवाटिकांमध्ये हरितगृहात तयार केली जाऊ शकतात. ही हरितगृहे फळे, भाजीपाला, शोभेच्या वनस्पती वाढवण्यासाठी तसेच संशोधन आणि वनस्पती प्रजनन उद्देशांसाठी देखील वापरली जाऊ शकते. ही हरितगृहे खूप आवश्यक आहेत, कारण ती पारंपरिक मैदानी शेतीपेक्षा अनेक फायदे प्रदान करतात. ती वनस्पतींना अति थंडी, जोरदार वारे, अति पाऊस यांसारख्या अत्यंत हवामानापासून वाचवतात, ज्यामुळे हरितगृहात वर्षभर लागवड करणे शक्य होते. नियंत्रित वातावरणामुळे पाण्याचा वापर इष्टतम करण्यास, कीटक आणि रोगांना कमी करण्यास आणि बियाणे किंवा रोपांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त हरितगृहे अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यासाठी सक्षम करतात, ज्या वाढू शकत नाहीत, ज्यामुळे कृषी क्षमता वाढते. एकूणच हरितगृहे शाश्वत शेतीसाठी, अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी आणि संसाधनांचा
कार्यक्षम वापर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहेत. आता हरितगृहांचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की कमी किमतीची हरितगृहे, ज्यांना शेड नेट हाऊस असे देखील म्हटले जाते. ही शेड नेट हाऊस उघड्या बाजू असलेली संरचना आहेत, जी शेड नेटिंग सामग्रीने झाकलेली असतात, जी प्रामुख्याने वनस्पतींना जास्त सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी डिझाईन केली आहेत. विशेषतः उष्ण हवामानात मध्यम किमतीची हरितगृहे ही सामान्यतः वापरली जाणारी हरितगृहे आहेत, जी धातूच्या किंवा लाकडी चौकटीवर ताणलेल्या पॉलिथिन शीट किंवा प्लास्टिक फिल्म पासून बनवलेली असतात आणि ती सिंगल किंवा डबल लेअरची असू शकतात. शेवटी आहे उच्च किंमत हरितगृह, ज्यात उभ्या हरितगृहाचा देखील समावेश आहे. हे देखील उच्च किंमत हरितगृहांमध्ये येते. ही अशी हरितगृहे आहेत जिथे पिके एकावर एक रचलेल्या पद्धतीने पिकवली जातात, जी अनेकदा हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स च्या संयोजनात वापरली जातात. ही हरितगृहे जागेच्या दृष्टीने खूप कार्यक्षम आहेत आणि कमी जागा असलेल्या शहरी भागांमध्ये आदर्श आहेत. सिंचन. व्यावसायिक रोपवाटिका व्यवस्थापनात सिंचन हे रोपवाटिका व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सिंचन म्हणजे पिके आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करण्यासाठी मातीला किंवा जमिनीला पाण्याचा कृत्रिमरित्या पुरवठा करणे. सामान्यतः अशा भागात जिथे पाऊस अपुरा किंवा अनियमित असतो. ही एक महत्त्वपूर्ण कृषी पद्धत आहे, जी वनस्पतींना पुरेसा ओलावा मिळण्यासाठी खात्री करण्यासाठी वापरली जाते. विशेषतः कोरड्या भागातील किंवा दुष्काळात सिंचन वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक पाण्याची गरज पूर्ण करते. विशेषतः अनियमित पाऊस असलेल्या प्रदेशांमध्ये सिंचन पाण्याचा एक सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह स्रोत प्रदान करते, ज्यामुळे पिकांना वाढण्यास आणि त्यांचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्यास मदत होते. दुष्काळ किंवा कमी पावसाच्या काळात सिंचन या पाण्याच्या ताणतणावावर मात करण्यास मदत करते, पिकांचे नुकसान टाळते आणि सुरक्षेला समर्थन देते. सिंचन पिकांच्या वाढीचा काळ देखील वाढवते, ज्यामुळे शेतकरी कोरड्या काळातही पिके घेऊ शकतात. यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पादकता मिळण्यास आणि अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. सिंचन पद्धतीचे विविध प्रकार आहेत. हरितगृहांमधील आधुनिक सिंचन पद्धती कार्यक्षम पाणी वापर, निरोगी वनस्पती वाढ आणि संसाधनांचे इष्टतमकरण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. आता आपण सिंचनाच्या काही वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करूया. ठिबक सिंचन. ठिबक सिंचन पाईप्स आणि एमिटर्सच्या जाळ्याद्वारे थेट रोपांच्या मूळ क्षेत्राला पाणी पोहोचवते. ही सर्वात कार्यक्षम सिंचन पद्धतींपैकी एक आहे, कारण ती पाण्याचा वापर कमी करते आणि पिकाला समान वितरण सुनिश्चित करते. नंतर आहे मिस्ट सिंचन. हे मिस्ट सिंचन हरितगृहाच्या आत हवेत पाण्याची बारीक फवारणी करते. हे हरितगृहातील
आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि उच्च तापमान वातावरणात वनस्पतींना शीतकरण प्रदान करते. कारण काच घर किंवा पॉली हाऊस मध्ये सूर्यप्रकाश अडकल्यामुळे तापमान जास्त असते. त्यामुळे हे मिस्ट सिंचन आर्द्रता किंवा उष्णतेच्या समस्येवर मात करण्यासाठी एक पद्धत आहे. त्यानंतरची सिंचन पद्धत आहे हायड्रोपोनिक सिंचन. हायड्रोपोनिक्स ही एक माती नसलेली वाढणारी पद्धत आहे, जिथे वनस्पती पोषक आणि समृद्ध अशा पाण्यात वाढतात. पिकांची मुळे पाणी आणि पोषक घटकांच्या द्रावणात बुडवून ठेवलेली असतात. तसेच ही सिंचन प्रणाली पिकांना ओलावा तसेच पोषक अशा तत्वांचा साठा नेहमी मिळत राहावा हे निश्चित करते. आता एकदा हे पाणी पुढे गेले की ते लहान पाईप्स जोडलेले असतात आणि नंतर पाणी ठिबक पद्धतीने वाहते. आम्ही ते येथे वर खेचले आहे, परंतु ते मुळात थेट मूळ क्षेत्रात सिंचन केले जाते, जेणेकरून पाण्याची नासाडी होत नाही. ते थेट मूळ क्षेत्रात जाईल, ज्यामुळे पाण्याची नासाडी कमी होण्यास मदत होईल. ही सिंचनाची खूप कार्यक्षम प्रणाली आहे. हा मुख्य पाईप आहे जो ते चालू बंद करतात. ते लागवडीसाठी एकदा किंवा एका दिवसाआड आणि पाणी देतात आणि नंतर ते सुमारे 1 ते 2 तास चालू ठेवतात आणि नंतर ते बंद करतात. अशा प्रकारे ही ठिबक सिंचन प्रणाली कार्य करते. आता मी एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहे. तर हे आहे ठिबक सिंचन प्रणाली. मी एका पाण्याच्या स्रोताजवळ उभी आहे. ठिबक सिंचनासाठी मुख्य पाण्याचा स्रोत असतो, जशी इथे ही टाकी दिसत आहे, आणि तेथून पाणी या फिल्टर पर्यंत येते. आता हा फिल्टर वाळू, कचरा आणि इतर कण स्वच्छ करतो. तो गाळूनही काढतो आणि नंतर स्वच्छ पाणी इतर पाईप्स मधून वाहते. आता एकदा हे पाणी पुढे गेले की लहान पाईप्स जोडलेले असतात आणि नंतर पाणी ठिबक पद्धतीने वाहते. आम्ही ते येथे वर खेचले आहे, परंतु ते मुळात थेट मूळ क्षेत्रात सिंचन केले जाते, जेणेकरून पाण्याची नासाडी होत नाही. ते थेट मूळ क्षेत्रात जाईल, ज्यामुळे पाण्याची नासाडी कमी होण्यास मदत होईल. ही सिंचनाची खूप कार्यक्षम प्रणाली आहे. हा मुख्य पाईप आहे जो ते चालू आणि बंद करतात. ते लागवडीसाठी एकदा किंवा एका दिवसाआड पाणी देतात आणि नंतर ते सुमारे 1 ते 2 तास चालू ठेवतात आणि ते नंतर बंद करतात. अशा प्रकारे ही ठिबक सिंचन प्रणाली कार्य करते. आता मी अशा ठिकाणी आहे जिथे हरितगृहात व्यावसायिक पद्धतीने रोपे तयार केली जातात. हे पॉली हाऊस आहे, जिथे व्यावसायिक उद्देशांसाठी बियाणे किंवा रोपे तयार केली जातात. हे कमी किमतीचे पॉली हाऊस आहे, जिथे रोपांना कठोर उष्ण हवामानापासून वाचवण्यासाठी हिरवी शेड नेट लावली आहे. हे पॉली हाऊस असल्याने दिवसा खोली खूप गरम होते
आणि या उष्णतेपासून वाचवण्यासाठी शेड नेट रोपांना शीतकरण प्रणाली दिली जाते. तर आम्ही चर्चा केलेल्या व्यावसायिक रोपवाटिका व्यवस्थापनाचे हे काही भाग आहेत, ज्यात वनस्पतींची वाढ, सिंचन प्रणाली आणि हरितगृह या सर्वांचा समावेश आहे.